आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे देवांश, आज तू लवकर आलास? हा, आज काही फारसं काम नव्हतं ऑफिस मध्ये. आणि ऍक्च्युली बाबा आज मी एका शाळेच्या म्हणजे कल्चरल प्रोग्रामला गेलो होतो. हा बरोबर, जानकी म्हणतच होती की तू कुठल्या तरी शाळेच्या कार्यक्रमाला जाणार आहेस म्हणून. तू त्या शाळेला डोनेशन दिलंस आणि त्यांचा प्रोग्राम अटेंड केलास, याचा तिला खूप आनंद झालेला आहे बाबा. ऍक्च्युली बाबा खरं खरं सांगू, मला पण आज त्या शाळेत जाऊन ना खूप छान वाटलं. म्हणजे तिथल्या मुलांनी काय परफॉर्मन्सेस दिले सिरियसली. म्हणजे तिथले टीचर्स, तिथलं ऑल ओव्हर वातावरण इतकं कमाल होतं बाबा. आपण नाही का एखाद्या मेडिटेशन सेंटरला जातो आणि कसं चार्जअप होऊन बाहेर पडतो, एक्झॅक्टली ती फिलिंग आहे मला आता. ते कळतच आहे ना, तुझ्या चेहऱ्यावरनं तुला किती आनंद मिळालाय ते दिसतच आहे. हो ना, म्हणजे तिथल्या लहान लहान मुलांमध्ये एक वेगळीच एनर्जी होती, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी होती. आणि आय गेस आता तीच पॉझिटिव्हिटी माझ्यात रिफ्लेक्ट होते. आणि त्या शाळेतले टीचर्स ते पण इतके कामाला होते की ते त्या मुलांना त्यांच्या प्रॉब्लेम्सवर कसे सोल्युशन काढायचे ते अगदी बरोबर पद्धतीने शिकवत होते. सी, पुस्तकातलं शिक्षण तर आपल्याला कुठेही मिळतं, पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्स बरोबर कसं डील करायचं, ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, याकरता हे टीचर्स त्या मुलांना तयार करत होते. मला ना त्या शाळा चालवणाऱ्या लोकांचं फारच कौतुक वाटतं. रादर त्यांचंच काय, म्हणजे जे लोक गरजू लोकांकरता जे काही करतात त्यांचं मला नेहमीच कौतुक वाटतं. त्यामुळे मला पण असं वाटतं की मला जे जे जमेल, मला जे जे करता येईल या गरजू लोकांकरता मी ते करा. तू इतका यशस्वी काय आहेस तुला माहितीये? कारण तू एक चांगला बिझनेसमन आहेसच, पण त्याही पेक्षा तू एक चांगला माणूस आहेस. तुला बिझनेस कसा वाढवायचा हे कळतच, पण त्याहूनही जास्त तुला माणसं कशी जोडायची ना तेही कळतं. आणि बाबा तुम्हाला माहितीये माझ्यात हे कोणाकडनं आले? तुमच्याकडून. नाही, भैरवीमुळे हे सगळं आलेलं आहे. तिने तुझ्या डोक्यावरती हात ठेवला ना, त्यामुळे तुझं सगळं मार्गी लागलं.